निपुण महाराष्ट्र अभियानांतर्गत मासिक चाचणी घेण्याबाबत सर्वप्रथम मुख्याध्यापकांनी शिक्षक नेमणूक पत्र अपलोड करायचं आहे. मग ते किती तारखेपर्यंत शिक्षक नेमणूक करायची आहे, परीक्षा किती तारखेला घ्यायची आहे, हे सर्व माहिती पाहण्यासाठी हा व्हिडिओ पहा. सर्वप्रथम सुनील बोळे या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत. महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र यांचे हे परिपत्रक आहे. या परिपत्रकाचा विषय आहे निपुण महाराष्ट्र अभियानांतर्गत इयत्ता 2री ते 5वीच्या सर्व विद्यार्थ्यांच्या मासिक चाचणी नियोजनाबाबत. संदर्भ उपरोक्त संदर्भीय विषयांन्वये भारत सरकार यांच्या निपुण भारत अभियानांतर्गत इयत्ता 2री पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी सन 2026-27 पर्यंतच्या पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान कौशल्य प्राप्त करण्याचे उद्दिष्ट देण्यात आलेले आहे. सद्यस्थितीत प्राथमिक स्तरावरील विद्यार्थ्यांसाठी विशेष प्रयत्न करण्याची आवश्यकता असल्याचे निदर्शनास आल्याने इयत्ता 2री ते 5वीच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी निपुण महाराष्ट्र अभियान राबविण्यात येत आहे. या अंतर्गत मार्च 2025 ते जून 2025 दरम्यान राज्यातील सर्व शासकीय व अनुदानित शाळांच्या शिक्षकांनी विद्यार्थ्यांची अध्ययनस्तर चाचणी घेऊन त्यांची माहिती VSK चॅटबॉटवर भरलेली आहे. तसेच ऑगस्ट 2025 ते ऑक्टोबर 2025 दरम्यान निपुण महाराष्ट्र ॲपमध्ये पर्यवेक्षी यंत्रणेतर्फे पुनर्चाचणी नोंदी करण्यात आलेल्या आहेत. सदर पुनर्चाचणीचा अहवाल दिनांक 17 नोव्हेंबर 2025 रोजी प्रस्तुत कार्यालयात माननीय आयुक्त महाराष्ट्र राज्य, माननीय संचालक राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र तसेच प्राचार्य जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था सर्व यांच्या उपस्थितीत सादर करण्यात आलेला आहे. सदर अभियानाचा पुढील टप्पा मासिक मूल्यमापन सुरू होत असून त्याची सुनियोजित अंमलबजावणी होणे गरजेचे आहे. यासाठी शालेय शिक्षण विभागाअंतर्गत असलेल्या सर्व शासकीय व शासकीय अनुदान प्राप्त शाळांचा समावेश केलेला आहे. यासाठी आवश्यक पूर्वतयारीच्या अनुषंगाने सर्व मुख्याध्यापक व शिक्षकांचा समावेश ॲपमध्ये शालार्थ पोर्टलवर करण्यात आलेला आहे. तथापि चाचणी व मूल्यमापन प्रक्रियेचे अधिक सुलभीकरण होण्यासाठी यातील संबंधितांचा शालार्थ प्रणालीतील नोंदणीकृत संपर्क क्रमांक हाच लॉग इन ID असेल व शालार्थ पोर्टलमधील बदलानुसार आता शिक्षक व मुख्याध्यापक यांची शाळा व इतर माहिती ॲपमध्ये दिसणार आहे. कार्यक्रमाचे नियोजन पुढील प्रमाणे असेल. मित्रांनो, शालार्थ ID साठी आपला सर्वप्रथम शालार्थ मध्ये आपला मोबाईल नंबर नोंदवावा लागेल आणि त्यानंतरच त्या मोबाईलवर आपल्याला निपुण ॲप महाराष्ट्र हे ॲप ओपन होणार आहे. नियोजन पाहूया. टप्पा क्रमांक 1 यासाठी कृती आहे. मुख्याध्यापकांनी स्वतःची सद्यस्थितीतील शाळा, संपर्क क्रमांक इत्यादी माहिती शालार्थ 2 मध्ये अद्ययावत करणे व त्यास DDO 2 यांची मान्यता घेणे. शिक्षकांची माहिती शालार्थ पोर्टलमध्ये अद्ययावत करणे व त्यास DDO 1 व DDO 2 यांची मान्यता घेणे. लागू असलेला प्रदेश आहे संपूर्ण राज्य आणि याचा कालावधी आहे 10 ते 14 डिसेंबर 2025. म्हणजे सर्वप्रथम आता जिल्हांतर्गत बदल्या झालेल्या असल्याने तुमची माहिती सध्या ज्या शाळेवर आहात त्या शाळेवरून जे तुमचे पगार काढणारे शिक्षक आहेत किंवा मुख्याध्यापक यांनी शालार्थ मध्ये आपला नवीन मोबाईल नंबर नोंदवायचा आहे आणि त्याची मान्यता ही मान्य गट शिक्षणाधिकारी यांच्याकडून घ्यायची आहे. हे संपूर्ण राज्यामध्ये सध्या 10 ते 14 या कालावधीमध्ये होणार आहे, करायचं आहे आपण. दुसरी कृती आहे यामध्ये मुख्याध्यापकांनी निपुण महाराष्ट्र ॲपमध्ये लॉग इन करणे. संदर्भ 5 नुसार कलम 6U शिक्षक नियुक्तीचे पत्र अपलोड करणे. कलम 6U प्रमाणे सर्व इयत्ता व तुकडीला शिक्षक नियुक्त करणे. टिप: कलम 6U शिक्षक नियुक्ती पत्राचा नमुना ॲपमध्ये दिलेला आहे. आता ही जी कार्यवाही आहे ते 10 ते 14 या कालावधीतच करायची आहे. त्यासाठी सुरुवातीच्या काही कालावधीमध्ये आपल्याला शालार्थमध्ये मोबाईल नंबर नोंदवावा लागेल. त्याची मान्यता मिळाल्यानंतर लगेच मुख्याध्यापकांनी शिक्षकाच्या नियुक्तीचं पत्र या निपुण ॲप महाराष्ट्र या ॲपमध्ये अपलोड करावं लागेल. तिसरा मुद्दा आहे शिक्षकांनी ॲपवर लॉग इन करणे.
शिक्षकांनी कलम 6 प्रमाणे त्यांना नियुक्त केलेल्या इयत्तेनुसार संबंधित सर्व विद्यार्थ्यांची चाचणी घेताना निपुण महाराष्ट्र ॲपमध्ये 20 डिसेंबर हीच तारीख निवडावी. म्हणजे आपल्याला परीक्षेची तारीख ही 20 डिसेंबर निवडायची आहे. आणि यासाठी लागू असलेला प्रदेश आहे छत्रपती संभाजीनगर. शैक्षणिक विभाग जिल्हा यादी बीड, हिंगोली, जालना, परभणी, छत्रपती संभाजीनगर. 15 ते 20 डिसेंबर 2025 या दरम्यान परीक्षा घ्यायची आहे. चौथी कृती आहे शिक्षकांनी ॲपवर लॉग इन करणे. शिक्षकांनी कलम 6 प्रमाणे त्यांना नियुक्त केलेल्या इयत्तेनुसार संबंधित सर्व विद्यार्थ्यांची चाचणी घेताना निपुण महाराष्ट्र ॲपमध्ये 20 डिसेंबर हीच तारीख निवडायची आहे. इतर सर्व शैक्षणिक विभाग छत्रपती संभाजीनगर वगळून 22 डिसेंबर ते 27 डिसेंबर या कालावधीमध्ये छत्रपती संभाजीनगर शैक्षणिक विभाग सोडून इतर सर्व शैक्षणिक विभागांना 22 डिसेंबर ते 27 डिसेंबरच्या दरम्यान आपल्याला परीक्षा घ्यायची आहे आणि त्यामध्ये सुद्धा 20 डिसेंबर हीच तारीख निवडायची आहे. वरील नमूद केलेल्या कालावधी व तारखेनंतर निपुण महाराष्ट्र ॲपमध्ये चाचणी घेण्याची सुविधा बंद केली जाईल व त्यानंतर शिक्षकांना चाचणी घेता येणार नाही. ठराविक कालावधीतच चाचणी व नोंदणी पूर्ण होईल याची खात्री करावी. डिसेंबर व्यतिरिक्त या शैक्षणिक वर्षात अध्ययन स्तर चाचणी व नोंदणी प्रक्रिया पुढील वेळापत्रकाप्रमाणे करण्यात यावी. जानेवारी महिना कालावधी आहे 19 जानेवारी ते 24 जानेवारी 2026. फेब्रुवारी महिना 23 फेब्रुवारी ते 28 फेब्रुवारी 2026. मार्च महिना 23 मार्च ते 28 मार्च 2026. या 3 महिन्यामध्ये पुढील आपल्याला नियोजन दिलेलं आहे. 3 महिन्यासाठी शिक्षक, मुख्याध्यापक व पर्यवेक्षक यंत्रणा यांना झालेल्या कामाचे व नोंदीचे अहवाल व विश्लेषण निपुण महाराष्ट्र ॲपमध्येच तात्काळ उपलब्ध होतात. जिल्हा पातळीवर सर्व यंत्रणेस स्वतंत्र डॅशबोर्ड उपलब्ध होणार असल्याने त्याचा वापर पाठपुरावा व कृती आराखड्यासाठी करता येईल. पर्यवेक्षक यंत्रणेची विश्लेषणाच्या कामकाजासाठी लागणाऱ्या वेळेचीही बचत होईल. ॲपमध्ये वरील प्रमाणे सर्व माहिती अद्ययावत केल्यानंतर शिक्षकांना, मुख्याध्यापकांना ही पर्यवेक्षक पुनर्चाचणीचा शाळानिहाय ऑगस्ट 2025चा अहवाल देखील पाहता येणार आहे. राज्यातील सर्व शाळांची निपुण महाराष्ट्र अभियानाअंतर्गत अध्ययनस्तर चाचणी व नोंदणी सुरू होत असल्याने वरील प्रमाणे कार्यवाही होणे आवश्यक आहे. सदरील प्रक्रिया पूर्ण झाली असलेल्या शाळेच्या शिक्षक व मुख्याध्यापकांनाच निपुण महाराष्ट्र या ॲपचा वापर पुन्हा सुयोग्य रीतीने करता येईल याची नोंद घ्यावी. पर्यवेक्षक यंत्रणेने आपल्या अधीनस्थ शाळांची वरील प्रमाणे कार्यवाही होईल याची खात्री करावी. सोबत संपूर्ण प्रक्रिया तक्ता आहे. अशा प्रकारचं हे पत्र आहे. यामध्ये आता पुढे कशा प्रकारे प्रक्रिया करायची आहे ते फ्लोचार्टच्या सहाय्याने पाहूया. मुख्याध्यापकांनी सर्वप्रथम पहिली बाब आहे म्हणजे मुख्याध्यापकांनी शाळा 2.0 मध्ये स्वतःची आणि शिक्षकांची माहिती अद्ययावत करणे व त्यास DDO 1 व 2 ची मान्यता घेणे. यानंतर दुसरी स्टेप असेल मुख्याध्यापकांनी शालार्थ मधील नमूद संपर्क क्रमांक वापरून लॉग इन करणे. तिसरी स्टेप आहे मुख्याध्यापकांनी संदर्भ क्रमांक 5 मधील 6 प्रमाणे तुकडीनिहाय शिक्षक नियुक्ती करणे व त्याचे पत्र ॲपमध्येच अपलोड करणे. चौथी स्टेप आहे मुख्याध्यापकांनी शालार्थ तसेच UDAS प्लस मधील माहिती ॲपमध्ये आलेली आहे याची खात्री करणे व आवश्यकतेनुसार पोर्टलमधील माहिती अद्ययावत करणे. पाचवी स्टेप आहे शिक्षकांनी शालार्थमधील संपर्क क्रमांक वापरून लॉग इन करणे. सहावी स्टेप शिक्षकांनी विद्यार्थ्याची अध्ययनस्तर चाचणी व नोंदणी करणे. पुढील स्टेप आहे सातवी पर्यवेक्षकांनी अहवाल पाहणे व विहित वेळेत मूल्यमापन प्रक्रिया पूर्ण करून घेणे. अशा प्रकारच्या स्टेप दिलेल्या आहेत. यासाठी निपुण महाराष्ट्र ॲपची लिंक सुद्धा दिलेली आहे. शालार 2 मध्ये कशा प्रकारे मुख्याध्यापकांनी संपर्क क्रमांक नोंदवायचा आहे त्यासाठी सुद्धा कृती दिलेल्या आहेत. अशा पद्धतीनं आपल्याला शाळा स्तरावर हे निपुण महाराष्ट्र ॲपमध्ये ही मूल्यमापन पद्धती आपल्याला पूर्ण करायची आहे. धन्यवाद.